करंटली आपण कोथरूड केससुद्धा हँडल केलेली आहे. तर ते संपूर्ण प्रकरण नक्की काय होतं? आपल्याकडे एक प्रथा आहे की लग्न लावून दिलं एकदा मुलीचं की तिचं सासर हेच तिचं घर असं आपण कन्सिडर करतो. तिच्या नवऱ्याचं पहिलं लग्न झालेलं होतं, तिच्यापासून लपवून ठेवलं गेलेलं होतं. त्या एकंदरीत हिंसाचाराच्या चक्रातनं बाहेर पडण्यासाठी ज्या मुली तिला मदत करतात, त्या मुलींवरती राग दाखवला जातो. तर तुम्ही मुली एकत्र राहता म्हणजे तुम्ही लेस्बियनच असल्या पाहिजे. तर ही कुठली तुमची चौकशी करण्याची पद्धत आहे? त्या मुलींचे इनरवेअर्स ठेवलेले कपाटं उघडून एका विशिष्ट जातीतनं ते येतात म्हणून जातीवरनं त्यांच्यासोबत हिंसाचार केला जातो, जातीवाचक त्यांना अपमानास्पद बोलल्या जातं, वागल्या जातं. तर या अॅट्रॉसिटी अंतर्गत काय काय गुन्हे दाखल होऊ शकतात? आम्ही जेव्हा CP ऑफिसला तक्रार नोंदवून घ्या या एका खूप साध्या सोप्या मागणीसाठी गेलेलो होतो, तिथे आमच्यावरतीच गुन्हा नोंदवला गेला, आमच्यावरतीच FIR नोंदवल्या गेली. असं म्हटलं जातं की आजकाल महिलांसाठीच खूप काही कायदे बनलेले आहेत आणि त्यामुळे पुरुषांवर अत्याचार वाढलेत. शस्त्र, दारुगोळा वगैरे. ह्याच्यानंतर सगळ्यात जास्त खरेदी विक्री जर कशाची होत असेल जगभरामध्ये, तर ती लहान मुलांची आणि महिलांची आहे. लहान मुलांसाठी एक जो कायदा आहे पोक्सो कायदा, त्या अंतर्गत नक्की काय काय गोष्टी येतात? नमस्कार मॅम, भन्नाट तेजा शोच्या मंचावर तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी आणि थँक यू सो मच फॉर हॅव्हिंग मी हिअर. सगळ्यात आधी तर तुम्ही तुमचं थोडंसं इंट्रोडक्शन आपल्या प्रेक्षकांना द्या. नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट परिक्रमा खोत. सेपियंट लॉ चेंबर्स नावाची एक लॉ फर्म आहे माझी पुण्यामध्ये आणि हे ऑफिस साधारण 2020 पासनं पुण्यात आपण इथे काम करतोय. आणि महिला असतील, लहान मुलं असतील, वंचित समुदायातले काही घटक असतील, LGBTQI कम्युनिटीतले काही घटक असतील, तर ह्यांच्यासाठी यांच्यासोबत आपण वेगवेगळ्या पद्धतीने न्यायाचं इंटरप्रिटेशन कसं करू शकतो या संदर्भात आपण काम करतोय. मेजरली पुण्यात माझं ऑफिस असलं तरी मुंबई आणि सातारा, सांगली, कोल्हापूर, संभाजीनगर, अहिल्यानगर अशा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात या निमित्तानं मला काम करण्याची संधी मिळते. तसंच मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सोबत संविधान जागर विभागाची मी त्यांची राज्याची कार्यवाह आहे. तर त्यानिमित्ताने संविधानाच्या सोबतसुद्धा काम करण्याचे, संविधानाबद्दलसुद्धा काम करण्याच्या वेगवेगळ्या संधी मला मिळतात. आणि मी रिसोर्स पर्सन आहे. मी ट्रेनिंग्स घेते वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, वेगवेगळ्या संदर्भात, कायद्याच्या वेगवेगळ्या संदर्भाच्या अनुषंगाने. तर असं छोटं मोठं काम सध्या सुरू आहे. सध्या तर आपण बघतो की महिलांसोबतच खूप काही घटना घडतायत. तर तुमच्याकडे अशा काय केसेस येतात महिलांशी रिलेटेड? किंवा तुम्ही आतापर्यंत महिलांच्या रिलेटेड काय काय केसेस सॉल्व्ह केलेले आहेत? मी प्रायव्हेट वकील असल्याने मेजरली माझ्याकडे फॅमिली आणि क्रिमिनल हे 2 डोमेन्समधले मेजरली कामं असतात किंवा कामं मी घेते. महिलांच्या संदर्भातले आपल्याकडे कौटुंबिक हिंसाचारापासनं तर अगदी एक्स्ट्रीम शारीरिक हिंसाचार झालेला आहे. 376 सारखी काही प्रकरणं आहेत. लहान मुलं किंवा लहान मुली असतील तर त्यांच्या संदर्भातले बाललैंगिक शोषणाच्या संदर्भातले काही हे असतील. तर अशा सगळ्या स्वरूपांच्या केसेस आपण डील करतो. अशा सगळ्या स्वरूपांच्या केसेसमध्ये आपण महिलांच्या बाजूने रिप्रेझेंटेशन करण्याचं किंवा त्यांचं प्रतिनिधित्व कोर्टात करण्याचा आपण प्रयत्न करतो. मी जिल्हा महिला बालकल्याणच्याही एका योजनेच्या सोबत काही काळ मध्यंतरी कनेक्टेड होते. तर तिथेसुद्धा आपण महिलांच्या कौटुंबिक हिंसाचाराच्या च्या संदर्भात आपण तिथे काम करत असतो. आत्ता जसं की 376 बोललात, तर ते नक्की काय असतं? थोडंसं एक्सप्लेन कराल? जुनं भारतीय दंडसंहितेमध्ये जे जुनं कलम होतं 376 ते महिलांवरती होणाऱ्या शारीरिक लैंगिक हिंसेच्या संदर्भात हे कलम बोलतं, ज्याला आपण सर्वसामान्य भाषेमध्ये रेप असं म्हणतो. तर एखाद्या महिलेच्या सोबत लैंगिक हिंसाचार जर हा होत असेल, तो तिला नकोसा असेल, म्हणजे त्याच्यात तिची कन्सेंट नसेल, तिची स्वतःच्या मर्जीनं तिने ते संबंध ठेवलेले नसतील किंवा अशा प्रकारे संबंध ठेवले गेलेले असतील की तिच्यावरती कुणाचा फोर्स आहे किंवा तिला स्वतःला जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे किंवा तिचा अगदी कोणीतरी जवळच्या व्यक्तीला काहीतरी शारीरिक, मानसिक इजा करण्याची धमकी दिलेली आहे. तर अशा पद्धतीने किंवा तिने अशा पद्धतीने तिचा जो काही होकार आहे तो मिळवला गेला आहे, जेव्हा ती त्या होकार देण्याच्या मानसिकतेत किंवा मनस्थितीत नाही आहे. म्हणजे तिला खूप दारू पाजून किंवा खूप अंमली पदार्थ देऊन तिचा तो होकार मिळवलेला आहे. तर अशा स्वरूपाचं जे काही असेल, तर तिच्यावरती तो जो काही लैंगिक हल्ला झालेला आहे, ज्याला आपण सर्वसामान्य भाषेमधील रेप असं म्हणतो. तर हे 376च्या याच्यामध्ये येतं. आता जसं की बोललो कौटुंबिक हिंसाचार किंवा त्यालाच आपण डोमेस्टिक व्हायलन्स असं सुद्धा म्हणतो. तर त्याच्या अंडर नक्की काय काय येतं?
हे खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो, की कौटुंबिक हिंसाचार किंवा हिंसाचार हा शब्द जेव्हा आपण वापरतो, तेव्हा आपल्या डोक्यात पहिला हे असतो, की हिंसाचार म्हणजे काहीतरी शारीरिक काहीतरी हिंसा म्हणजे झालेली आहे. मारलं वगैरे असंच हां. येतं. की तिला मारलंय, तिला लागलंय, कुठेतरी शरीरावरती काहीतरी वण उमटलेले दिसतायत. पण खूप पहिल्यांदा हे झालंय आपल्या इतिहासामध्ये सुद्धा, की कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 हा जो महत्त्वाचा कायदा आपल्याकडे आला, महिलांचं संरक्षण करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा कायदा. याच्यामध्ये हिंसाचाराचे साधारण 5 प्रकार त्यांनी दिलेले आहेत आणि मग फक्त शारीरिक हिंसाचाराच्या पलीकडे जाऊन शाब्दिक हिंसाचार आहे, मानसिक हिंसाचार आहे, आर्थिक हिंसाचार आहे, लैंगिक हिंसाचार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींच्या बद्दल या कायद्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे. तर हिंसाचारामध्ये किंवा कौटुंबिक हिंसाचारामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. फक्त मारहाण करतंय कुणीतरी कुटुंबात तरच हिंसाचार आहे अशातला भाग नाही. कुटुंबात उदाहरणार्थ आता आम्ही 4घं जण एकत्र राहतोय. मी, माझा नवरा, सासू आणि सासरे. तर ती 3 लोकं एकमेकांशी अगदी व्यवस्थित बोलतायत. पण मला मुद्दाम अव्हॉइड केलं जातंय. मला मुद्दाम निग्लेक्ट केलं जातंय किंवा जाणून-बुजून मी केलेल्या कुठल्याही गोष्टींच्या बद्दल मला सतत टोमणे मारले जातायत. मला नकोसं वाटेल अशा प्रकारे माझ्यासोबत वर्तन केलं जातंय. तर हा सुद्धा एक दीर्घ काळ जर हा पॅटर्न चालत असेल किंवा असं काही घडत असेल, तर तो हिंसाचाराचा भाग नक्कीच असू शकतो. मग त्यात लैंगिक हिंसाचारसुद्धा येऊ शकतो. अ, आर्थिक हिंसाचारसुद्धा त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे. असे अनेक प्रकार त्याच्यामध्ये येतील. करंटली आपण कोथरूड केससुद्धा हँडल केलेली आहे. तर ते संपूर्ण प्रकरण नक्की काय होतं? खरं तर सोशल मीडियाच्या ह्याच्यातनं ह्या संपूर्ण प्रकरणापर्यंत म्हणजे ह्या संपूर्ण प्रकरण महाराष्ट्रभर पोहोचवण्यासाठीच आम्हाला खूप मोठी मदत झालेली आहे. एक मुलगी तिच्या घरातल्या कौटुंबिक हिंसाचाराला कंटाळून तिच्या नवऱ्याचं झालेलं पहिलं लग्न, त्याच्यातनं तिला झालेला त्रास किंवा त्याच्यातनं तिला झालेलं जे काही तिची फसवणूक आहे, तिच्या कुटुंबाची फसवणूक आहे, त्या फ्रस्ट्रेशनमधनं, त्या रागामधनं, त्या घरातनं बाहेर पडते. पहिल्यांदा ती तिच्या घरातल्या लोकांना म्हणजे माहेरच्या लोकांकडनं मदत घेण्याचा प्रयत्न करते. पण आपल्याकडे एक अशी खूप जुनी समजूत आहे किंवा आपल्याकडे एक प्रथा आहे, की लग्न लावून दिलं एकदा मुलीचं, की तिचं सासर हेच तिचं घर असं आपण कन्सिडर करतो. आणि त्या समाजमान्य प्रथेप्रमाणे मग तिच्या माहेरची लोकंसुद्धा तिलाच समजावून किंवा तिलाच हे करून परत तिच्या माहेरी पाठवतात. मग ह्या सगळ्या गोष्टींना वैतागून किंवा या सगळ्या गोष्टींनी फेडअप होऊन, की आता बस मला या सगळ्यातनं बाहेर पडायचं आहे, मला माझं आयुष्य जगायचं आहे, मला स्वतःसाठी काहीतरी करिअर किंवा काहीतरी चांगलं करायचं आहे. या भावनेतनं ती संभाजीनगरमधनं बाहेर पडते. पुण्यात आल्यानंतर काही सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मुलींची मदत घेण्याचा प्रयत्न करते. तिथनं एका NGOमध्ये ती एका क्लाससाठी ॲडमिशन घेते. तिथे राहण्यासाठी वगैरे पुण्यात राहण्यासाठी आणि त्या दृष्टिकोनातनं करिअर आणि पुढे सगळं सेटल होण्याच्या दृष्टिकोनातनं प्रयत्न करते. आणि मग ह्या सगळ्या याच्यामध्ये ज्या मुली तिला मदत करतात, वेगवेगळ्या पद्धतीने तिला तिच्या पायावर उभं राहण्यासाठी किंवा त्या एकंदरीत हिंसाचाराच्या चक्रातनं बाहेर पडण्यासाठी ज्या मुली तिला मदत करतात, त्या मुलींवरती राग दाखवला जातो, की तुम्ही तिला रात्रभर घरात कशी ठेवून घेतलीत किंवा तुम्ही तिला मदत कशी केली, ती तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये का आली? ह्या सगळ्या याची उत्तरं मिळवण्यासाठी त्या मुलींच्या सोबत मग त्यांचा जात एका विशिष्ट जातीतनं ते येतात म्हणून जातीवरनं त्यांच्यासोबत हिंसाचार केला जातो. जातीवाचक त्यांना अपमानास्पद बोलल्या जातं, वागल्या जातं. त्या महिला आहेत किंवा त्या मुली आहेत म्हणून लिंगाधारित त्यांच्यासोबत हिंसाचार केला जातो. मग त्याच्यामध्ये अगदी त्या मुलींनी सांगितलेलं आहे आणि आम्ही हे कोर्टातसुद्धा मांडलेलं आहे, की एका सीनियर लेव्हलचा एक पोलीसवाला जेव्हा त्या मुलीला म्हणजे माहिती तिच्याकडनं काढायची आहे, मिसिंग मुलीची माहिती आम्हाला शोधून काढायची आहे. ह्या एका कारणासह किंवा असं काहीतरी थातूरमातूर कारण देऊन त्या मुलीच्या अंगावरती धावून जातो आणि स्वतःचं लिंग त्या मुलीच्या अंगाला घासतो. तर ही कुठली तुमची चौकशी करण्याची पद्धत आहे किंवा याच्यातनं तुम्हाला काय नेमकी चौकशी करून घ्यायची आहे? आणि मग हे सगळं मुद्दाम अशा एखाद्या ठिकाणी घडवलं जातं, की जिथे CCTV कॅमेराज नाही आहेत किंवा जिथे त्या मुलींच्यासोबत काय घडतंय हे बघायला कुणी नाही आहे. तर अशा पद्धतीने त्यांच्यासोबत जो काही सगळा जातीय हल्ला झाला वगैरे हे सगळं प्रकरण झालं. अ, त्यांच्या घरात म्हणजे चौकशीच्या नावाखाली त्यांच्या घरात घुसलं जातं. बरं ठीक आहे, एखाद्या मुलीला तुम्ही घरात लपवून ठेवलेलं आहे, असा त्यांचा जो काही आरोप आहे आणि त्या मुलीचा शोध घेण्यासाठी तुम्ही घरात आलात, हे आम्हाला अगदी मान्य आहे. त्या मुलीची सेफ्टी सिक्युरिटीच्या दृष्टीने तुम्ही शोध घेताय हे सुद्धा आम्हाला मान्य आहे. पण हा शोध तुम्ही कुठे घेताय? बाथरूममध्ये जाऊन, चहा-साखरेचे डब्बे उघडून,
त्या मुलींचे इनरवेअर्स ठेवलेले कपाटं उघडून, म्हणजे इनरवेअर्स ठेवलेले कपाटं म्हणजे कपाट उघडून इनरवेअर्स ठेवलेले बाहेर काढले जातात. ते सर्व म्हणजे तिथे असलेल्या सगळ्या लोकांच्या समोर बाहेर फेकले जातात. आणि तुम्ही तर पोरी-पोरीच राहतात, मग तुम्हाला एवढे फॅन्सी इनरवेअर्स असण्याची काय गरज आहे? किंवा रूममध्ये लावलेल्या मुली-मुलींचे, मैत्रिणींचे त्यांनी काही फोटो फ्रेम्स करून रूममध्ये ठेवलेल्या होत्या. तर तुम्ही मुली-मुली एकत्र राहता म्हणजे तुम्ही लेस्बियनच असल्या पाहिजे किंवा तुम्हाला मुली-मुलींमध्येच करायला मजा येत असणार आहे. तुम्ही एल-जी-बी-टीच्याच पोरी दिसता. अशा स्वरूपाचे प्रश्न विचारणं किंवा अशा स्वरूपाने त्या मुलींना हे करणं, हा कुठल्या चौकशीचा भाग असू शकतो किंवा ह्याच्यातनं तुम्ही त्या मिसिंग मुलीच्या सेफ्टी सिक्युरिटीसाठी काय तुम्हाला शोधायचं आहे किंवा काय निष्पन्न करायचं आहे, हा आमचा आक्रोश होता किंवा हा आमचा राग होता. तुम्ही चौकशी करा, आमचे नकार नाही आहे. म्हणून त्या मुली त्या दिवशी रात्री कोथरूड पोलीस स्टेशनला पहिल्यांदा गेल्यात. त्या दिवशी रात्री 12-12:30 वाजेपासून त्या तिथे बसलेल्या होत्या. अर्ज घ्यायला त्यांचा म्हणजे तयारच नव्हते रात्रीसुद्धा. रात्री तिथल्या एका ड्युटीवरच्या पोलीस इन्स्पेक्टरनी त्यांनी हे केलं, की ठीक आहे अर्ज हे करा. त्या मुलींनी अर्ज दिला आणि म्हटलं, की आमच्याकडे काहीतरी पोच पाहिजे, तर याची एक तुम्ही झेरॉक्स द्या. तुमच्याकडे एक ठेवा आणि आम्हाला पोच मिळाली म्हणून काहीतरी लिहून द्या किंवा अर्जाची एक हे द्या. तर कोथरूड पोलीस स्टेशनमधल्या सगळ्या प्रिंटर्समधली शाई संपलेली आहे, अशा स्वरूपाचं उत्तर त्यांना रात्री 2:30 वाजता देण्यात आलं. बापरे! मग तिथनं त्या मुली त्यांच्या काही मित्रांच्यासह पौडच्या पोलीस चौकीला गेल्या. तिथनं झेरॉक्स काढलेत आणि त्यांना ते दिलं. दुसऱ्या दिवशी सुद्धा 3 तारखेला संपूर्ण दिवसभर, 2 तारखेला संपूर्ण दिवसभर त्या मुली तिथे बसून होत्या, की फक्त आमचा अर्ज घ्या. आणि संविधानामध्ये तुम्हाला हा अधिकार दिलेला आहे, की तुमच्यासोबत जर असा काही गुन्हा घडतो आहे, तुमच्यासोबत जर असं काहीतरी घडतं आहे, तर किमान तुमचे एफ-आय-आर किंवा किमान तुमची तक्रार दाखल करून घेणं, हा म्हणजे हे बंधनकारक आहे पोलिसांवरती, दखलपात्र गुन्हा घडत असेल तर. आणि त्यांची तेवढीच मागणी होती. तपास शेवटी पोलीसच करणार आहेत. जे काही तपासात होईल, जर तुम्हाला असं दिसलं, की बाबा यांच्या विरोधात काही गुन्हा दिसून येत नाहीये किंवा याच्यातनं काही गुन्हा सिद्ध होत नाही, तर तुम्ही तशा स्वरूपाचा तपास बंद करण्याचे अधिकार तुम्हाला आहेतच. पण तुम्ही आमचा अर्जच न घेता याच्यातनं कुठल्या स्वरूपाचं काहीच गुन्हाच घडलेला दिसून येत नाही, अशा स्वरूपाचं उत्तर त्यांना देण्यात आलं. मग 3 तारखेला CP ऑफिसला त्या मुली गेल्या. त्यांच्यासोबत मग त्यावेळी आम्ही सगळेच होतो आणि वेगवेगळ्या सामाजिक राजकीय संघटनेची लोकं होती. आपण सोशल मीडियावरती कदाचित पाहिलं असेल, अगदी वंचित बहुजन आघाडी पासनं तर काँग्रेस झालं, राष्ट्रवादी काँग्रेसचे ही तिथे लोकं होते. अंजलीताई आंबेडकर होत्या, सुजातदादा आंबेडकर होते, रोहित पवार होते, ॲडव्होकेट भाऊसाहेब आजबे काँग्रेसचे होते. तर ही सगळी लोकं वेगवेगळ्या आणि वेगवेगळ्या सामाजिक संघटनेची सुद्धा लोकं तिथे आलेली होते. तर ह्या सगळ्या लोकांची मागणी फक्त एकच होती, की तुम्ही चौकशी करा, फक्त मुलींच्या आधी एफ-आय-आर नोंदवून घ्या. साधारण 17-18 तास आम्हाला CP ऑफिसमध्ये बसवून ठेवल्यानंतर आम्हाला रात्री 1:30-1:45च्या सुमारास पहिलं हे दिलं गेलं, उत्तर दिलं गेलं, की याच्यामध्ये प्रथमदर्शनी असं काही गुन्हा घडलेला दिसून येत नाही, त्यामुळे मुलींची तक्रार नोंदवून घेता येणार नाही. आम्ही त्यांना परत दुसरं पत्र त्या क्षणी तिथेच एक परत आम्ही हस्तलिखितात पत्र दिलं, की मुली जर सांगतात आणि हे कायद्यामध्ये सांगितलेलं आहे, स्पेशली ॲट्रॉसिटीचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये हे सांगितलं गेलेलं आहे, की तुम्हाला पहिले चौकशी करता येणार नाही. तुम्हाला आधी गुन्हा नोंदवून घ्यावा लागेल आणि मग तुम्ही चौकशी, कारण तुम्ही चौकशी कशाची करताय? बरोबर आहे. काहीतरी तक्रार असेल त्याची तुम्ही चौकशी करताय, तुम्ही तक्रारच घेत नाहीये. तर त्याच्यावरती सुद्धा त्यांच्याकडनं सांगण्यात आलं, की घडलेला गुन्हा पब्लिक व्ह्यूमध्ये म्हणजे सर्वसामान्य लोकांना दिसेल अशा ठिकाणी घडलेला नाही. त्याच्यामुळे आम्ही त्याच्याविरोधात कुठलाही गुन्हा घडलेला नाहीये. मुलींच्या सोबत असं काही घडलेलंच नाही. अशा स्वरूपाचं उत्तर त्यांच्याकडनं देण्यात आलं. आणि मग जेव्हा सगळ्यांचीच अशी भूमिका पोलीस प्रशासनाकडनं होती. अगदी जॉइंट CP साहेबांच्या सोबत सुद्धा आम्ही बोललो, DCP साहेबांसोबत आम्ही बोललो. तर सगळ्यांचीच भूमिका जेव्हा ही होती, तेव्हा मग आम्हाला नाईलाजाने त्यांनी पर्याय ठेवला नाही म्हणून मग आम्हाला कोर्टात प्रायव्हेट कंप्लेंट आम्ही दाखल केली 156(3) ज्याला म्हटलं जातं कायदेशीर भाषेमध्ये, की पोलीस आमची तक्रार नोंदवून घेत नाहीये म्हणून आम्ही आमची तक्रार कोर्टात मांडली. आमची जी काही फिर्याद होती, जे काही आमच्यासोबत घडले ते त्यांनी मुलींच्या ह्याच्यातनं आम्ही कोर्टात मांडलं. आणि कोर्टाने सुद्धा असं ऑब्झर्वेशन दिलेत, की हो याच्यामध्ये प्रायमरी कंप्लेंट दिसते, म्हणजे यांच्यात काहीतरी प्रायमरी लेव्हलला काहीतरी घडल्यासारखं तथ्य दिसतं आहे. तर तुम्ही एफ-आय-आर नोंदवून घ्या आणि याच्यावरती तपास करण्यात यावा. तर त्या हिशोबाने आता साधारण 6 पोलिसांच्या विरोधात आणि 2 नॉन पोलीस पीपल आहेत, सिव्हिलियन्स आहेत, त्यांच्या विरोधात तक्रार आता दाखल झालेली आहे. त्या मुलींपर्यंत तुम्ही कसे पोहोचलात? जी मुळात संभाजीनगरवरनं निघालेली मुलगी होती,
ती 1-2 सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेऊन, वेगवेगळ्या सोशल सेक्टरमध्ये काम करणाऱ्या मुलींची मदत घेऊन माझीच एक मैत्रीण आहे श्वेता पाटील, जी ह्या सगळ्या प्रकरणात सुरुवातीपासून खरं तर ती या सगळ्या प्रकरणात होती. तर श्वेताचा मला फोन आला होता, की परिक्रमा आणि असं बरेचदा घडत असतं, की तिच्याकडे काही मॅटर्स असतील, काही केसेस असतील, कारण ती सोशल सेक्टरमध्ये बरीच ॲक्टिव्ह आहे. तर तिथे मला रेफर करते किंवा परिक्रमा याच्यात असं-असं प्रकरण आहे, महिलेला मदतीची, कायदेशीर मदतीची गरज आहे, तर तू काही करू शकशील का? तर तसाच तिचा मला फोन आला आणि मग एक दिवस श्वेता आणि ती मुलगी दोघीजणी मला भेटायला माझ्या ऑफिसला आल्या. त्या मुलीला आपण सगळ्यात पहिल्यांदा हे केलं होतं, की जर इतक्या लेव्हलचा व्हायलन्स आहे आणि तुझ्यासोबत फसवणूक तुझी झालेली आहे, तिच्या नवऱ्याचं पहिलं लग्न झालेलं होतं, तिच्यापासून लपवून ठेवलं गेलेलं होतं, तर आपण पोलीस कंप्लेंट करूयात. पण तिने त्याला नकार दिला, कारण तिचे सासरे पोलीस खात्यातनं निवृत्त अधिकारी होते आणि तिचं होतं, की त्यांचे बरेच वरपर्यंत कॉन्टॅक्ट्स आहेत, ते अधिकारी होते वगैरे असं सगळं तिथे. म्हणून मग आम्ही दुसरा पर्याय हा केला, की जिल्हा महिला बालकल्याणचं सखी वन स्टॉप सेंटर नावाची एक सरकारी योजना आहे. मग आम्ही त्यांची मदत घेऊन त्या मुलीची तिथे तक्रार नोंदवली आणि हे सगळं झाल्यानंतर त्या मुलीचं ह्या श्वेता पाटील आणि तिच्या बाकीचे जे काही सगळे मित्र होते, त्यांच्या रेफरन्समधनं सामाजिक क्षेत्रातच काम करणाऱ्या काही लोकांच्या ह्याच्यातनं लाईट हाऊस नावाची एक संस्था काम करते कोथरूड परिसरामध्ये. तर आपण तिथे तिचं कोर्ससाठी यांनी सगळ्यांनी ॲडमिशन घेऊन दिलं आणि तिचं राहण्याची वगैरे सगळी व्यवस्था केली. आणि हे सगळं झाल्यानंतर 1 तारखेला ती तिथे तिच्या पीजीवरती शिफ्ट होण्याच्या सगळ्या याच्यात होती आणि या सगळ्या प्रकरणातच मग ह्या पोलिसांकडनं हा सगळा प्रकार झाला. रूमवरती येणं आणि हे सगळं करणं आणि हे सगळे श्वेताच्या मैत्रिणी असल्यामुळे मग मी सुरुवातीपासूनच्या प्रकरणात इन्व्हॉल्व असल्यामुळे मग आम्ही याच्यातनं पुढे कायदेशीर हे घेतलं, लीड घेतली कोर्टात दाखल करणं वगैरे असं सगळं. मग आता सर्व लोकांवरती कारवाई झाली आहे जे याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते? 8 लोकं याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते. कारवाई झाली म्हणजे आत्ता एफ-आय-आर दाखल झाली आहे सगळ्यात पहिले तर. जी सगळ्यात प्रायमरी आमची मागणी होती, की तुम्ही फक्त एफ-आय-आर नोंदवून घ्या. फर्स्ट इन्फॉर्मेशन आम्ही जे तुम्हाला देतोय, ती तुम्ही नोंदवून घ्या. तर त्याच्यासाठी त्यांनी नकार दिलेला होता जसं मी आधी सांगितलं. तर आता कोर्टाच्या आदेशानुसार एफ-आय-आर दाखल झालेली आहे. 8 लोकांच्या विरोधात त्या मुलींची तक्रार होती. काही लोकं घरात येऊन त्यांनी जे केलेलं होतं ते आणि काही लोकांनी पोलिस स्टेशनमध्ये जे काही त्यांच्यासोबत वागलेत ते. तर या सगळ्यांच्या विरोधात त्याच्यातले 6 सर्व्हिंग पोलीस अधिकारी आहेत आणि 2 जणं नॉन सर्व्हिंग आहेत किंवा हे आहेत डिपार्टमेंटमध्ये नाही आहेत ते आता सध्या. तर या सगळ्यांवरती सध्या एफ-आय-आर तरी नोंदवल्या गेलेला आहे. 2 जणांनी त्याच्यातल्या अटकपूर्व जामिनासाठी पण कोर्टात अर्ज केलेला आहे, की आम्हाला अटक करण्यात येऊ नये किंवा आमची बाजू आम्हाला हे करण्यात यावी. आणि काही जण हायकोर्टात गेल्याचंही आम्हाला समजलंय, पण अजून तसं काही अधिकृतरित्या आमच्यापर्यंत हायकोर्टाकडनं काही कम्युनिकेशन झालेलं नाहीये. जी संभाजीनगरवरून मुलगी आलेली तिच्याबद्दल किंवा तिच्या घरच्यांबद्दल काही माहिती मिळाली का? ह्या सगळ्या प्रकरणामध्ये त्या मुलीला सेफ ठेवणं किंवा सिक्युअर ठेवणं आमच्यासाठी प्रायोरिटी होती, ती आजही आहे. तर आम्ही डिरेक्टली तिला संपर्क करण्याचं अव्हॉइड केलं, कारण ती कुठल्या परिस्थितीत असेल, काय असेल ह्याची आम्हाला गॅरंटी नव्हती. ती मुलगी ह्या सगळ्या अधिकाऱ्यांना किंवा तिच्या सासरच्या लोकांना सुद्धा म्हणजे तिचे सासरेसुद्धा या सगळ्या प्रकरणात तेच रादर संभाजीनगरवरनं पोलिसांच्या सोबत स्वतः आलेले होते. तर तिचे सासरे आणि ही सगळी लोकं तिला भेटायला वन स्टॉप सेंटरला गेले होते आणि तिथे तिने त्या सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या समोर तिथल्या वन स्टॉप सेंटरच्या ज्या सेंटर ॲडमिनिस्ट्रेटर असतात त्यांच्यासमोर हे लेखी दिलेलं होतं, की मला माझ्या सासरी जो काही छळ होतोय तो मला नको आहे आणि म्हणून मी परत जाणार नाही आहे सासरी. मग त्यानंतर तिचे माहेरचे लोकं आलेत आणि तिला समजावून वगैरे सांगून ते तिला परत तिच्या माहेरी घेऊन गेलेत. हे सुद्धा तिने लिहून दिलेलं आहे त्या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये. असं आम्हाला वेगवेगळ्या ह्याच्यातनं जेव्हा आम्ही चौकशी करण्याचा प्रयत्न केला, ती सेफ आहे का, ती सिक्युअर आहे का याच्या संदर्भात, तेव्हा ही प्रायमरी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे. आणि ती मुलगी आता सध्या तिच्या माहेरच्या लोकांच्या सोबत राहते, तर त्यांचे इंटर फॅमिलीसुद्धा बरेच सगळे म्हणजे तिची बहीणच तिची जाऊ आहे, असे सगळे बरेच सगळ्या काही गोष्टी वेगवेगळ्या माध्यमातनं आमच्यापर्यंत पोहोचतायत. त्याच्यामुळे तिने आत्ता सध्या हे केलेलं आहे, की मला काही काळ माझ्यासोबत तुम्ही काही कॉन्टॅक्ट म्हणजे मला या सगळ्या ह्याच्यात नाही हे करायचं आणि तिच्या सेफ्टी, सिक्युरिटी, प्रायव्हसी या सगळ्या गोष्टींचा विचार करून अ, आम्ही तिला हे केलेलं नाही आहे याच्यामध्ये अजून काही. आणि आमचा मुळात मुद्दा तिच्या सेफ्टी, सिक्युरिटीचा जसा होता तसा मूळ मुद्दा हाच होता, की बाबा तुम्ही चौकशीच्या नावाखाली अशा पद्धतीने वागू शकत नाही. म्हणून तो प्रायमरी फोकस घेऊन आपण काम करत होतो. मग त्या मुलीच्या घरच्यांवरती काही कारवाई झाली का? नाही, तिने अजून तशा स्वरूपाची कुठली म्हणजे तिच्या घरच्या विरोधात म्हणजे तिच्या सासऱ्यांच्या विरोधात जी एफ-आय-आर आत्ता ज्या दाखल झालेल्या आहेत, मी जसं म्हटलं 6 पोलिसांच्या विरोधात जे एफ-आय-आर आहे आणि जे 2 नॉन पोलीस आहेत, त्या 2 नॉन पोलीस पीपलमध्ये एक तिचे सासरेसुद्धा आहेत, जे निवृत्त अधिकारी आहेत. त्यांच्यावरती सुद्धा ही एफ-आय-आर दाखल झालेली आहे.
त्या ज्या मुली होत्या ज्यांच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या त्या दलित होत्या असं समजलं. तर त्या ॲट्रॉसिटी हा पण गुन्हा होऊ शकतो. तर हा ॲट्रॉसिटी नक्की काय असतं? ॲट्रॉसिटी हा गुन्हा झालेला आहे. म्हणजे एफ-आय-आरमध्ये जी काही वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या खाली किंवा कायद्यांच्या खाली रॅदर गुन्हे दाखल झालेले आहेत, त्याच्यातला एक महत्त्वाचा कायदा हा ॲट्रॉसिटीचा सुद्धा आहे. ॲट्रॉसिटी म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं किंवा नॉन टेक्निकल भाषेत सांगायचं झालं, तर जातीवाचक किंवा तुम्ही एखाद्या विशिष्ट जाती समुदायातनं, जाती समूहातनं येता म्हणून तुमच्यावरती केल्या गेलेल्या किंवा अपमानास्पद वागणूक तुम्हाला असेल दिल्या गेलेली किंवा तुमच्यासोबत ज्या काही अ, कुठल्याही प्रकारचं तुमच्यासोबत भेदभावपूर्वक वर्तन असेल किंवा तुम्हाला मुद्दाम दिलेला त्रास असेल आणि हे सगळं का केलं जातंय? कारण तुम्ही एस-सी-एस-टी कम्युनिटीतनं म्हणजे शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राइब ह्या कम्युनिटीतनं तुम्ही येता म्हणून तुम्हाला दिला गेलेला त्रास जर तो त्रास दिला जात असेल, तर ते सगळं अॅट्रॉसिटी या कायद्याखाली मोडतं किंवा या कायद्याखाली येतं. आणि त्यातही तुम्ही एस-सी-एस-टी कम्युनिटीतनं येणाऱ्या महिला असाल, तर हे जरा थोडंसं अजून सिरियसली घेतलं गेलं पाहिजे असं कायदा सांगतो. अनफॉर्च्युनेटली ते घेतल्या जात नाही. पण असं कायदा सांगतं की ते घेतलं जावं. तर या ॲट्रॉसिटी अंतर्गत काय काय गुन्हे दाखल होऊ शकतात? ॲट्रॉसिटी कायद्याच्या याच्यामध्ये खरं तर खूप वेगवेगळ्या गुन्ह्यांची किंवा काय-काय प्रकार ॲट्रॉसिटीमध्ये येऊ शकतात, त्या सगळ्यांची यादी ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये तशी टेक्निकली दिलेली आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला काय-काय शिक्षा होऊ शकते याच्याबद्दल सुद्धा या कायद्यात सांगितलं गेलं आहे. मग ती शिक्षा अगदी 3 वर्षापासनं 7 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, जन्मठेप इथपर्यंतही हे असू शकेल. मग त्याच्यातनं तुम्हाला म्हणजे एखाद्या व्यक्तीला शारीरिक अपंगत्व आलं आहे किंवा एखादा अवयव पूर्णपणे कायमचाच निकामी झालेला आहे किंवा अगदी मृत्यूसारखी घटना त्याच्यातनं काही घडलेली असेल, तर त्या हिशोबाने तसे वेगवेगळे गुन्हे तुमच्यावरती दाखल होतात. म्हणजे वेगवेगळी कलमं त्या कायद्यातली तुमच्या विरोधात लागू केली जातात आणि तशा वेगवेगळ्या शिक्षा त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. काही-काही केसेसमध्ये अगदी फक्त आर्थिक म्हणजे काहीतरी दंड देण्याची सुद्धा तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. तर असे वेगवेगळे जे काही घडलेलं आहे, त्या पद्धतीने वेगवेगळी कलमं या कायद्याच्या अंतर्गत लागू केल्या जाऊ शकतील. मग हा गुन्हा दाखल करताना पुराव्यांची गरज पडते, की फक्त जो व्हिक्टिम आहे त्याच्या बोलण्यावरून हा गुन्हा दाखल होऊ शकतो? त्याच्यामध्ये सुद्धा आता एक गंमत अशी आहे, की काही-काही याच्यामध्ये काही-काही प्रकरणांमध्ये उदाहरणार्थ ॲट्रॉसिटीचा जर आपण 3R आणि 3S हे जे कलम जर काढून बघितले, तर त्याच्यामध्ये असं खूप स्पष्टपणे सांगितलेलं आहे, की हे जे काही घडतं आहे किंवा जातीवाचक शिवीगाळ तुम्हाला कोणी करतंय किंवा जातीवाचक तुम्हाला हीन भावना देणारं काहीतरी वक्तव्य कोणी करतं आहे, त्याच्यावरनं तुम्हाला अपमानास्पद वाटेल असं काहीतरी कोणीतरी कृती करते तर ती पब्लिक व्ह्यूमध्ये म्हणजे चार चौघात सार्वजनिकरित्या तुम्हाला दिसेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समोरच्या व्यक्तीला ते शब्द वापरताना तुम्ही एखाद्या विशिष्ट जातीतनं येता हे माहिती असेल तर ते कायदे म्हणजे किंवा तर हा कायदा किंवा याच्यातली कलमं लागू होऊ शकतील. तर तुम्हाला पहिले तर कोर्टाला आपल्याला हे पटवून द्यावं लागतं, की या व्यक्तीला माझी जात माहिती आहे किंवा मी या विशिष्ट जातीतनं येते हे त्यांना माहिती आहे. हे परत सार्वजनिक ठिकाणी झालं आणि त्याच्यामुळे मला अपमानास्पद वाटलं किंवा 4 लोकांनी बघितलं आणि माझी जात त्यांनाही कळली. त्याच्यावरनंही त्यांनी मला हे केलं. अशा स्वरूपाचं एक याच्यातला पार्ट आहे, एक याच्यातला भाग आहे. पण त्याच्यापुढे जाऊन काही गोष्टी अशा असतात म्हणजे आता कोथरूडच्याच प्रकरणामध्ये पोलिसांनी त्या महिलांच्या सोबत कदाचित हे ठरवून केलंय किंवा जे काही असेल ते त्यांना त्यांची बाजू त्यांना जास्त व्यवस्थित माहिती असेल. अ, चौकशी करण्याचे काही नियम असतात. तुम्ही चौकशी करण्यासाठी नागरिकांना आरोपी म्हणून बोलवताय हे मान्य आहे आम्हाला. पण चौकशी करण्याचे काही नियम असतात. खास करून सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने त्या संदर्भात अनेक त्यांच्या न्यायनिर्णयामध्ये सांगितलेलं आहे. स्पेसिफिक काही डिरेक्टिव्हज घालून दिलेले आहेत, की तुम्ही चौकशी करताना ह्या नियमांना तुम्ही फॉलो करायलाच पाहिजे. त्याच्यातला एक महत्त्वाचा नियम आहे, की तुमचे जिथे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असतील, अशा ठिकाणीच तुम्ही चौकशी करू शकता. तर अशा ठिकाणी जर चौकशी झाली, तर ते पब्लिक व्ह्यूमध्ये घडू शकतं किंवा ते पब्लिक व्ह्यूचं पार्ट असू शकेल. आता ह्याच प्रकरणात जर तुम्ही बघितलं, तर त्यांना मुद्दाम अशा एखाद्या खोलीत घेऊन गेलेले होते, ज्याला त्यांनी मग पुढे हिरकणी कक्ष किंवा स्तनपान कक्ष असं म्हटलंय त्यांनी आणि जिथे सीसीटीव्ही कॅमेरे लावणं
बंधनकारक नाही आहे. रादर तिथे असूच शकत नाही, कारण तिथे लहान मुलांना स्तनपान केलं जातं किंवा वॉशरूमसारख्या भागामध्ये जिथे CCTV कॅमेरे लावलेले नसतात. तर पोलिसांचं असं म्हणणं होतं, की चौकशी अशा खोलीत केलेली असल्यामुळे तिथे CCTV कॅमेरे नाही आहेत आणि आमचा त्यांना प्रश्नच हा होता, पब्लिक व्ह्यूमध्ये हे त्याच्यामुळे नाही आहे आणि त्याच्यामुळे आमचा त्यांना प्रश्नच हा होता, की मग तुम्ही मुद्दाम ठरवून ही चौकशी अशा ठिकाणी केली आहे का, की जिथे CCTV कॅमेरे नाही आहेत किंवा जिथे पब्लिक व्ह्यू मिळू शकणार नाही. आणि हाच अॅट्रॉसिटीचा कायदा सेक्शन 3W मध्ये पुढे जाऊन असं सांगतं, की महिलांच्या संदर्भात जर असं काही घडतंय आणि एखादी महिला सांगते, की अशा प्रकारचं काही वर्तन माझ्यासोबत केलं गेलेलं आहे, की जिथे माझ्या मनाला लज्जा उत्पन्न होईल अशा स्वरूपाने मला काही शब्द वापरले गेलेत, मला हात लावला गेलाय, मला स्पर्श केला गेलाय, नकोसा वाटणारा स्पर्श केला गेलाय. तर अशा ठिकाणी पब्लिक व्ह्यूचा बार किंवा सार्वजनिक ठिकाणी हे घडलेलं पाहिजे असा काही बार येत नाही. कारण जो कोणी व्यक्ती हे करत असतो हे त्यालाही माहिती असतं, की मी चारचौघात असं काही केलं तर त्याचे वेगळे परिणाम होतील. त्यामुळे कदाचित कळत-नकळत ते सुद्धा ही काळजी घेत असतात, की मी सार्वजनिक ठिकाणी करणार नाही. तर म्हणून तो पब्लिक व्ह्यूचा बार त्याला नाहीये. त्याच्यामुळे हाही आम्ही युक्तिवाद कोर्टात केला आणि तो कोर्टाने मान्य केला. आणि त्याच्यामुळे मग असे वेगवेगळ्या त्या-त्या परिस्थितीत त्या-त्या घटनांमध्ये किंवा त्या-त्या खटल्यांमध्ये काय झालं तशा हिशोबाने त्याच्यावरती गुन्हे दाखल होतात आणि कलमं लागले जातात. या केसला काही पॉलिटिकल अँगल आहे का? ह्या केसला पॉलिटिकल अँगल म्हटल्यापेक्षा त्या दलित मुली असल्यामुळे सगळ्यांनी त्या महिला असल्यामुळे हा पहिला मुद्दा याच्यातला होता. त्यातल्या त्यात त्या दलित आहेत हा जो एक अँगल त्याच्यामध्ये आलेला होता. तर त्याच्यामुळे वेगवेगळ्या जाती समुदायातल्या लोकांनी मग ते पॉलिटिकल असो, सोशल सेक्टरमध्ये काम करणारे हे असोत, त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं हे केलेलं आहे. त्यांनी मदत करणं किंवा पाठिंबा देणं हे वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी हे केलेलं आहे. पण त्याच्यामध्येही पॉलिटिकल अँगल म्हटल्यापेक्षा बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतः याच्यामध्ये इंटरव्हेन्शन केलेलं होतं. बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतः पोलिसांच्या सोबत त्यावेळी तिथे ते बोललेले होते. त्यांची वंचित बहुजन आघाडीचे जे सगळे कार्यकर्ते होते ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या सगळ्या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व होते. राष्ट्रवादी काँग्रेसचेही रोहित पवार याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते किंवा काँग्रेसच्या वतीनं सुद्धा याच्यामध्ये काँग्रेसचेच काही जे पदाधिकारी होते ते इन्व्हॉल्व होते. तर आमच्यासाठी किंवा मी झालं, श्वेता झालं किंवा त्या मुली ज्या झाल्या, ह्यांच्यासाठी हा फक्त एफ-आय-आर दाखल करून घेणं आणि हे करणं इथपर्यंतचं हे होतं. त्याच्या पलीकडे अजून त्याच्यामध्ये काही असेल, तर मी त्याच्यावरती वकील म्हणून कुठलंच पॉलिटिकल हे करू शकत नाही, कमेंट करू शकत नाही. आता ह्या पूर्ण केसमध्ये तर डायरेक्ट पोलिसच इन्व्हॉल्व होते. मग तुम्हाला ही केस हँडल करताना काही प्रेशर करण्यात आलं होतं का? प्रेशर, डिरेक्ट प्रेशर, इनडिरेक्ट प्रेशराईज करणं अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी आमच्यावरती किंवा आमचे जे मित्र-मैत्रिणी आहेत किंवा इव्हन त्या 3 मुली आहेत, त्यांच्या बाबतीत सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने हे झालं. म्हणजे त्या मुली सगळ्या इथे रेंटनी राहतात. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातनं त्या आलेल्या आहेत. त्यांचं करियर सेट करण्याच्या दृष्टिकोनातनं किंवा चांगली नोकरी, जीवन जगण्यासाठी चांगल्या संधी मिळण्याच्या शोधात त्या मुली इथे आलेल्या होत्या. तर त्यांच्या म्हणजे त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना संपर्क करण्याचा वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केला गेला किंवा त्यांच्या घरमालकांना भेटून, की कशा मुली तुम्ही इथे तुमच्या रूममध्ये ठेवून घेतल्या, त्या पोरी लेस्बियनच आहेत किंवा LGBTच्याच आहेत. अशा पद्धतीनं त्यांना घरमालकांना सांगितलं गेलं. मग त्या घरमालकांकडनं त्यांना रूम खाली करण्यासाठी, घर खाली करण्यासाठी प्रेशराईज केलं जात होतं. ह्या सगळ्या प्रकरणात सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आमच्यापर्यंत हे पोहोचलं. वेगवेगळ्या न्यूज चॅनल्सच्या माध्यमातून रादर आमच्यापर्यंत हे पोहोचलं, की आम्ही जेव्हा CP ऑफिसला तक्रार नोंदवून घ्या या एका खूप साध्या सोप्या मागणीसाठी गेलेलो होतो. तर आमच्यातल्याच 8 जणांच्या विरोधात तिथे आमच्यावरतीच गुन्हा नोंदवला गेला. आमच्यावरतीच एफ-आय-आर नोंदवली गेली, की आम्ही सार्वजनिक शांततेचा भंग केलेला आहे किंवा आम्ही सार्वजनिक जे काही मालमत्ता आहे, जी गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी आहे, ती नुकसान केलेलं आहे किंवा आम्ही तिथे जाऊन तिथे आरडाओरडा करण्याचा आणि तिथलं कामकाज एकंदरीत ठप्प करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. म्हणजे ती एफ-आय-आर जर तुम्ही वाचलीत, आता ती पब्लिक डोमेनमध्ये आहे. आम्हाला अजून पोलिसांकडनं काही त्याच्याबद्दल सांगितलं गेलेलं नाही. पण आम्ही जेव्हा ती एफ-आय-आर वाचली तेव्हा परिक्रमा खोत म्हणजे मी त्या मुलींचे हात धरून म्हणजे लाटेने तिथलं दार वगैरे तोडून त्या पोरींना बळजबरी आत घेऊन गेले आणि आम्ही असं होतो, की सगळं काही जे दिसतंय ते Facebookवरती लाईव्ह दिसतंय आणि CP ऑफिसचं दार लाथाने तोडण्याइतकं ते हे असू शकेल का? असे अनेक सगळे हे होते. पण अगेन मग आम्ही हाच विचार केला, की कदाचित ते एफ-आय-आर सुद्धा आम्हाला प्रेशर करण्याच्या दृष्टिकोनातूनच आमच्यावरती केल्या गेलेली असावी. तर असं वेगवेगळ्या पद्धतीने प्रेशराईज करण्याचे प्रयत्न केले गेलेत.
पण सगळी लोकं सोबत असल्यामुळे कदाचित म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातनं वेगवेगळ्या ठिकाणी लहान-मोठ्या ह्याच्यातनं आम्हाला या सगळ्या प्रोसेसमध्ये फोन आलेत, की आमच्यासोबत हे असं झालंय किंवा आमच्या बाबतीत हे असं काहीतरी घडतंय. जवळपास प्रत्येक तालुक्यातल्या तहसीलदार असतील, जिल्ह्यातले जिल्हाधिकारी असतील, त्यांना निवेदनं दिल्या गेलीत आणि अशा पद्धतीने सगळीकडनं तो सपोर्ट असल्यामुळे मग कदाचित थोडंसं तोही एक आम्हाला हे सगळं भांडायसाठी प्रेशरपेक्षा सपोर्ट जास्त असल्यामुळे तो थोडासा कदाचित आम्ही त्याच्यात सस्टेन करू शकलो. सगळ्यात जास्त सपोर्ट म्हटलं तर या केसमध्ये कुणाचा मिळालाय तुम्हाला? सगळ्यात मी जसं म्हटलं, की सगळ्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी सुद्धा म्हणजे काही विशिष्ट राजकीय पक्ष अगेन त्यांचे जे काही राजकीय अजेंडे होते ते सोडले. तर जवळपास सगळ्याच राजकीय पक्षांनी आम्हाला सपोर्ट केलेला होता. वंचित बहुजन आघाडी तर अगदी शेवटपर्यंत म्हणजे कोर्टात आर्ग्युमेंट करण्यापासून त्यांचे कार्यकर्ते प्रत्येक तारखेला कोर्टात याच्यात हजर असायचे. अ, काँग्रेसच्या बाबतीत सुद्धा तेच होतं. त्यांचे पदाधिकारी याच्यामध्ये हजर असायचे. पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये या पॉलिटिकल यांचा सपोर्ट होताच. सगळ्या स्त्रीमुक्ती संघटनेच्याही वेगवेगळ्या लोकांचा आम्हाला याच्यातनं त्यांनी कॉन्टॅक्ट करून आम्ही सोबत आहोत किंवा काही लागलं तर तुम्ही आम्हाला कळवा. मुलींच्या सेफ्टी सिक्युरिटीसाठी आपण काही करू शकतो का? म्हणूनही आम्हाला वेगवेगळ्या याच्यातनं फोन आले होते. तर हे सगळं जसं बाहेरचे म्हटल्यापेक्षा जसं महाराष्ट्रभरात नाही होत होतं, तसं फॅमिलीसुद्धा एक खूप इम्पॉर्टंट हे याच्यामध्ये होतं. आणि आमच्या सगळ्यांच्याच फॅमिलीजचं त्याच्यामध्ये हे होतं, की आम्ही अगदी रात्री उशिरापर्यंत 1:30-1:30, 2-2 वाजेपर्यंत ऑफिसला बसून ड्राफ्टिंग करायचो. तर टिफिन घेऊन येण्यापासून तर अगदी छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, की तुम्ही काही खाल्लंय का? तुम्ही काही केलंय का? तर मग त्या मुलींच्याच घरातलं कुणीतरी जाऊन डबा घेऊन येणार किंवा त्या मुलींच्याच आईनी असं 2-3 वेळा, की "ताई मी घरून चहा घेऊन आलेली आहे, काम थांबव 5 मिनिटं पहिले चहा घेऊन टाका." तर तो पण एक सपोर्ट खूप मॅटर करतो या सगळ्या गोष्टींमध्ये. या सगळ्या लोकांनी आमच्यावरती दाखवलेला विश्वास पण खूप मॅटर करतो. तर हा सगळा सपोर्ट होता, ज्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलोय. आता आपण बघतोय की म्हणजे जवळपास या वर्षात तर खूपच जास्त अशा केसेस पुढे येत आहेत. स्पेशली महिलांच्या बाबतीमध्ये दर 4 दिवसाला काही ना काही घडते. मग ते आयदर हुंडाबळी असो किंवा रेप केसेस असो. तर हे सगळे प्रकरणं वाढतायत. पण त्याच्यामधल्या आरोपींना अजून शिक्षा मिळत नाही. इव्हन गुन्हे प्रूव्ह झालेले असताना सुद्धा आणि सगळे पुरावे असताना सुद्धा. तर याचं रिझन काय? आपल्या न्यायव्यवस्थेचं एक खूप महत्त्वाचं तत्त्व आहे. आणि ते तत्त्व असं सांगतं, की 100 गुन्हेगार जरी सुटले तरी चालतील, पण एका निर्दोषाला शिक्षा होता कामा नये. कारण आता मी जर जे सांगतीये, ते ऑफकोर्स हे माझी बाजू असणार आहे किंवा माझं व्हर्जन असणार आहे, की मी सांगते माझ्यासोबत हे घडलेलं आहे. तसं समोरच्या व्यक्तीचं पण काहीतरी बाजू असणार आहे. समोरच्या व्यक्तीचे सुद्धा काहीतरी म्हणणं असणार आहे. आणि हे आम्ही ज्यांच्यासमोर मांडतो म्हणजे वकील म्हणून मी एक बाजू मांडते, समोरच्या व्यक्तीची बाजू दुसरे वकील मांडतात. हे आम्ही मांडणारे सुद्धा माणसंच आहोत. आमच्याकडनं सुद्धा ह्युमन एरर होऊ शकतात. हे आम्ही ज्यांच्यासमोर मांडतो ते सुद्धा जज जे आहेत ते सुद्धा माणूसच आहे. त्यांच्याकडनं सुद्धा ह्युमन एरर होऊ शकतात. त्याच्यामुळे इथे आता खालच्या कोर्टात जरी माझ्या बाजूने किंवा माझ्या विरोधात निकाल लागला, तरी तो निकाल संपूर्णपणे निर्दोष आहे किंवा त्याच्यात कुठल्याही एकाच बाजूचं फक्त ऐकून घेतलं गेलेलं नाहीये किंवा जे काही अजून त्याच्यातली कारणं असतील, ते पुरावे म्हणजे अगदी दृढ पुरावे आहेत किंवा सगळे एव्हिडन्सेस व्यवस्थित तपासले गेलेले आहेत. ह्याच्यासाठी दोन्हीपैकी एका पार्टीला ज्याच्या विरोधात निकाल लागला, त्यांना वरती हायकोर्टात जाण्याचा, त्याच्यावर सुप्रीम कोर्टात जाण्याचा, रिव्ह्यू करण्याचा, असे सगळे अधिकार आपल्या न्यायव्यवस्थेत दिलेले आहेत, त्या एका तत्त्वाचं पालन करण्यासाठी. तर त्याच्यामुळे असं बरेचदा आपल्याकडनं मागणी होते, की स्पेशली महिलांच्या संदर्भात जेव्हा असे काही गुन्हे घडतात, मग त्यातल्या त्यात रेपसारखे गुन्हे असतील, त्यांची हत्या करण्यासारखे गुन्हे असतील किंवा ॲसिड चेहऱ्यावरती फेकण्यासारखे गुन्हे असतील, तेव्हा आपण बरेचदा असं बघतो, की खूप एक कॉमन मागणी लोकांकडनं येते, की आत्ताच्या आत्ता त्यांना फाशी द्या किंवा भर चौकात त्यांना फाशी द्या किंवा त्यांचं लिंग कापून टाका वगैरे अशा स्वरूपाचं सगळं हे होतं. पण ह्याच्यामधले सुद्धा अनेक सगळे कांगोरे असतात किंवा अनेक सगळ्या बाजू असतात, की त्याच्या मागच्या अनेक सगळ्या पार्श्वभूमी असतात आणि हे सगळं होण्यासाठी आपल्या कोर्टावरती सध्या इतके केसेसचं बर्डन आहे, इतक्या सगळ्या केसेसचं प्रेशर आहे, लोड आहे आणि कुठल्याच केसला न्यायाधीशाच्या समोर आल्यानंतर कोणत्याच केसला असं म्हटलं जात नाही, की नाही, नाही तुमची केस कमी महत्त्वाची आहे किंवा तुमची केस खूप महत्त्वाची आहे, आपण ही 2 तारखांमध्ये संपवू आणि ती काय फार काही महत्त्वाची नाहीये, ती चालू देत. 2, 4, 10 वर्ष चालली तरी काही फरक नाही पडत. अशी भूमिका न्यायाधीशांना घेता येत नाही. त्याच्यामुळे त्यांना सगळ्याच केसेसला तितकंच इक्वली व्हॅल्यू देऊन, वेटेज देऊन
सगळ्याच केसेसमधल्या सगळे बारकावे, सगळे पुरावे तपासून, अभ्यास करून त्याच्यावरती निर्णय द्यावा लागतो. त्याच्यामुळे त्याला वेळ लागतो, म्हणजे वेळ लागू शकतो. पुण्यासारख्या ठिकाणचं आपण जर हे बघितलं, तर एकेका कोर्टामध्ये आजच्या तारखेला म्हणजे पुण्यातलेच 1 नंबरचं कोर्ट जर बघितलं, सगळ्यात जास्त क्रिमिनल केस त्यांच्याकडे आहेत. त्यांचा दररोजचा बोर्ड 400-450 पेक्षा जास्त केसेसचा असतो. म्हणजे तुम्ही विचार करा, एखादा माणूस, शेवटी तो जजही माणूस आहे. तर एखाद्या माणसासमोर 450 केसेस वगैरे जर दिवसभरात येत असतील, तर त्याच्यातले किती केसेसमध्ये ॲक्टिव्हली ते काम करून, सगळं ऐकून घेऊन, दोन्ही बाजू समजून घेऊन, काहीतरी निर्णयापर्यंत ते पोहोचू शकत असतील. तर त्याच्यामुळे त्याच्यात मग ज्याच्यात होऊ शकतात त्या दिवशी ते कामं, ज्याच्यात होऊ शकत नाही त्याला पुढे तारखा, आणि त्याच्यामुळे मग हे सगळं लांबतं किंवा याच्यामध्ये तात्काळ जो आपल्याला पाहिजे असतो, तसा न्याय मिळत नाही. पण तसा न्याय देणंही म्हणजे तात्काळ इमिडिएट घडलं आणि लगेच हे झालं, तसा न्याय देणंही धोक्याचा असतो. कारण जसं मी आधी म्हटलं, आपल्या न्यायव्यवस्थेचं हे तत्त्व आहे आणि दुसरं तत्त्व हे सुद्धा आपलं महत्त्वाचं आहे, की जस्टिस हरीड इज जस्टिस बरीड. म्हणजे घाई-घाई केलेला न्यायनिर्णय हा प्रत्येक वेळी न्यायपूर्वक दिलेला निर्णयच असेल, अशातला भाग नाहीये. त्यामुळे सगळ्या बाजू समजून घेऊन, सगळ्या बाजूंचा व्यवस्थित विचार करून, सगळे पुरावे, साक्ष सगळे तपासून तो निर्णय द्यायला हवा, असं मॅन्डेट असल्यामुळे मग असं वाटतं किंवा असं घडतं, की न्याय मिळायला उशीर लागतोय म्हणून. पण असं नाही वाटत का, की या उशिरामुळेच कदाचित आणखी गुन्हे घडत जात आहेत? म्हणजे आपण रेप केसचंच जास्त करून उदाहरण घेऊ, की एवढी सेन्सिटिव्ह गोष्ट असताना याच्यामध्ये सगळे पुरावे समोर असून तो दोषी पूर्णपणे दोषी आहे, हे सुद्धा सिद्ध झालेलं असून त्याला अजून शिक्षा होत नाही. होत नाही. त्यामुळे दुसरी कोणती तरी केस घडते, असं होतंय. म्हणजे याच्यावरती तुम्हाला काय वाटतं? नाही, बरोबर आहे. तुमच्या ज्या पर्स्पेक्टिव्हने तुम्ही जे सांगताय ना, हे असं घडणं म्हणजे त्याच्या विरोधात सगळे पुरावे आहेत. जसं मी मगाशी सुद्धा म्हटलं, की हे पुरावे खालच्या कोर्टात तपासले गेलेले आहेत. त्या पुराव्यांमधलं तथ्यांश वरच्या कोर्टात तपासण्याचा किंवा खालच्या कोर्टाकडनं त्याचं काही वेगळ्या पद्धतीने ते सांगितले गेलेत किंवा लक्षात घेतले गेलेत का, हे बघून वरती त्याच्या विरोधात अपीलात जाण्याचा. बरेचदा असंही घडतं, म्हणजे मी कुठलीही एक बाजू घेऊन इथे बोलत नाहीये. मी प्रायव्हेट वकीलही आहे. मी म्हणजे आरोपीच्या बाजूने सुद्धा मी कोर्टामध्ये हे करते. प्रायव्हेट वकील असल्यामुळे मी फिर्यादी जे असतात किंवा विक्टिम ज्यांना आपण म्हणतो, पीडिता ज्या असतात, त्यांच्या बाजूने सुद्धा आम्ही कोर्टामध्ये आमची भूमिका मांडतो किंवा त्यांच्या बाजूने सुद्धा आम्ही केस चालवतो. तर तेव्हा अशा अनेक सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे मी मगाशी आपण जे डिस्कस करत होतो, माझ्याकडेच एक अशी हे होती, की 376 सारखी केस त्याच्यामध्ये दाखल केल्या गेली आणि त्या मुलीला शारीरिक हिंसाचार झालेला आहे वगैरे हे सगळं झालं. आणि पीडितेच्या बाजूने आम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये आमचं वकीलपत्र टाकलं, तिच्या बाजूने आम्ही हे केलं आणि नंतर त्या म्हणजे ह्या सगळ्या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान किंवा या सगळ्याच्या दरम्यान असं समोर आलं, की ती 2 व्यक्ती रिलेशनशिपमध्ये होते. मग ते रिलेशनशिप त्यांचं वर्कआउट झालं नाही. त्यांच्यात आर्थिक व्यवहार बरेच सगळे होते आणि त्याच्यातनं त्यांच्यात जे काही वादावादी झालेत किंवा त्याच्यातनं त्यांच्यात जे काही शारीरिक हिंसाचार जो काही झाला, त्याला मूळ त्याचा बेसिस आर्थिक व्यवहारात नव्हते, की पैशांची देवाण झालेली होती, जी पूर्ण होऊ शकली नाही. तर असे अनेक कांगोरे त्याच्यामध्ये असू शकतात किंवा अशा अनेक गोष्टी त्याच्यामधनं येऊ शकतात. प्रत्येक केसमध्ये असं असतं असं माझं खरंच म्हणणं नाहीये. जिथे कन्सेंट नाहीये, मग तो अगदी सिंगल ॲक्ट म्हणजे जरी 2 व्यक्ती रिलेशनशिपमध्ये असल्या, जरी 2 अगदी नवरा-बायको असलं, तरीही माझं स्वतःचं हे वैयक्तिक मत आहे, की नवरा-बायको असले, 2 व्यक्ती पार्टनर असले, 2 व्यक्ती रिलेशनशिपमध्ये असले, तरीही तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या शरीरावरती अधिकार नसतो, जोपर्यंत त्या व्यक्तीची कन्सेंट नसते, जोपर्यंत ती व्यक्तीची फ्री कन्सेंट नसते, तोपर्यंत. तर त्याच्यामुळे अशा केसेसमध्ये, रेपसारख्या केसेसमध्ये जेव्हा आपण असं बघतो, की सगळे पुरावे दिसतायत, सगळं घटनाक्रम समोर दिसतोय, तरीसुद्धा त्याला शिक्षा होत नाही. तर शिक्षा करण्याच्या पूर्वीचे हे सगळे ह्या गोष्टी तपासून बघायला लागतात. हे कर्तव्य आहे न्यायव्यवस्थेचं आणि हे होत नाही लवकर म्हणून अजून लोकांना हे होऊ शकेल का? किंवा बाबा लोकांना असं वाटतं, की आपण काही केलं तरी काही शिक्षा होणारच नाही. अशा स्वरूपाचा एक मेसेज जाऊ शकतो का? पण ही म्हणजे काय शोकांतिका म्हणावं का आनंद म्हणावा या गोष्टीला, की अजूनही काही झालं तरी लोकं म्हणतात, "मी तुला कोर्टात बघून घेईल." तर हा विश्वास अजूनही आहे लोकांच्या मनामध्ये, की काही जरी झालं तरी इथे आपली बाजू ऐकून घेतला जाईल किंवा आपली बाजू मांडण्याची आपल्याला एक फेअर चान्स मिळू शकेल. त्याच्यामुळे जो तुमचा याला कनेक्टेड जो प्रश्न होता तुमचा, की लोकांमध्ये असा एक मेसेज जातोय का, की बाबा लवकर न्याय मिळत नाहीये किंवा आपण काही केलं तरी त्याच्यातनं सुटून जाऊ. पण जर लवकर शिक्षा दिली,
तर कदाचित त्याचे काहीतरी वेगळे सुद्धा परिणाम येऊ शकतील किंवा त्याचं काहीतरी वेगळं सुद्धा आपल्याला एखादं एक्स्ट्रीम व्हर्जन बघावं लागू शकेल, अशी सुद्धा शक्यता नकारू शकत नाही आपण. तर म्हणजे अगदी निर्भयाच्या केसच्या संदर्भात किंवा त्याच्यानंतर जे हैदराबादचं मध्यंतरी एक प्रकरण झालं होतं, त्यावेळी सुद्धा चर्चा करताना काही पत्रकारांच्या सोबत, स्त्रीमुक्ती संघटनेच्या सोबत आम्ही याच्यासोबत जेव्हा चर्चा करत होतो, तेव्हा एका पत्रकाराने आम्हाला एक हा प्रश्न विचारला होता, की त्या व्यक्तीचं म्हणजे त्या पुरुषाचं भरचौकात लिंग कापून टाकायला हवं. म्हणजे लोकांमध्ये एक धाक निर्माण होईल, की तुम्ही महिलांच्या सोबत जर काही असं केलं, तर तुमच्यासोबत असं काहीतरी घडू शकेल. तर हे आपण समजून घ्यायला पाहिजे. याच्यामागचा सायकॉलॉजिकल अँगल आहे. याच्यामागचा एक मानसिक मानसशास्त्राचा जो भाग आहे, की माणूस जेव्हा बलात्कारासारख्या घटना करतो किंवा माणूस जेव्हा एखाद्या एक्स्ट्रीम लेव्हलची जाऊन कुठलीतरी घटना करतो, तेव्हा हे फक्त लिंगाच्या माध्यमातनं होत नाही. त्याच्या मेंदूमध्ये, त्याच्या विचारांमध्ये ह्या गोष्टी बऱ्याच काळापासनं काहीतरी चाललेलं असतं किंवा रिव्हेंजच्या भावनेतनं असेल, रागाच्या भरातनं असेल, त्या पॉइंटला त्याला जे काही वाटलं त्या भावनेतनं असेल. त्या व्यक्तीचं लिंग कापून टाकून तुम्ही त्या व्यक्तीचे विचार बदलत नाहीत. आणि त्याच्यामुळे मग कदाचित उद्या असं असेल, की ठीक आहे माझ्याकडे लिंग नाही तर मी अजून काहीतरी वेगळ्या पद्धतीने हिचा सूड घेऊ शकेल किंवा मी अजून काहीतरी वेगळ्या पद्धतीने जे आपण निर्भयाच्या केसमध्ये बघितलं, की त्या मुलीच्या योनीमध्ये अगदी रॉड वगैरे टाकण्यासारखे प्रकार केलेत. तर तसा सुद्धा काहीतरी अँगल त्याच्यातनं भविष्यात पुढे-मागे निर्माण होऊ शकेल. तर ते होऊ नये म्हणून प्रयत्न करणं आपल्यासाठी जास्त समाज म्हणून आपल्यासाठी जास्त गरजेचं आहे. सध्या महिलांसाठी काय काय कायदे आहेत? सध्या महिलांच्या संदर्भात अनेक कायदे वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं आहेत. मग त्याच्यामध्ये त्या जर घरात असतील, कुटुंब संस्थेमध्ये, कुटुंब व्यवस्थेमध्ये असतील, तर महिलांचं कौटुंबिक हिंसाचारापासून प्रतिबंध करणारा कायदा 2005चा महत्त्वाचा कायदा आपल्याकडे आहे. गर्भलिंग निदान करणं म्हणजे आणि त्याच्याद्वारे एखादी मुलगा आहे की मुलगी आहे ते तपासणं आणि मुलीचा गर्भ असेल तर गर्भपात करून घेणं, हे जे सगळे प्रकार आपल्याकडे घडतात, ते अव्हॉइड करण्यासाठी गर्भलिंग निदान करणं, प्रतिबंध करणारा कायदा आपल्याकडे आहे. कामाचं ठिकाण महिलांच्यासाठी सुरक्षित असावं याच्यासाठी खूप मोठी लढाई आपण लढलेलो आहोत आणि त्याच्यामुळे आपल्याकडे कामाचं ठिकाण सुरक्षित असण्यासाठीचा प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरासमेंट ॲट वर्कप्लेस 2013चा एक महत्त्वाचा कायदा आपल्याकडे आहे. या कायद्यांचा मागचा इतिहाससुद्धा खूप तितकाच म्हणजे अंगावरती येणारा जसा आपण म्हणू शकतो, की एका 9-9.5 महिन्याच्या बाळाचं, मुलीचं लग्न थांबवण्यासाठी एखादी महिला जाते आणि तो राग डोक्यात ठेवून, की तू आमच्या मुलीचं लग्न थांबवलं. तेही एका 40-42 वर्षाच्या पुरुषासोबत होणारं लग्न तू थांबवलंस. तो राग डोक्यात ठेवून तिच्यावरती सगळ्यांच्या समोर गावात, तिच्या नवऱ्याच्या समोर, गावातल्या सगळ्या लोकांच्या समोर सामूहिक बलात्कार केला जातो. आणि मग त्याच्यातनं सुप्रीम कोर्ट आणि पुढे जाऊन हे असं सांगतात, की जे ती महिला करत होती, तो तिच्या कामाचा भाग आहे, तो तिच्या कर्तव्याचा भाग आहे. समाज म्हणून आपलं कर्तव्य आहे किंवा मी जे काही सेक्टरमध्ये काम करते ते करणं माझं कर्तव्य आहे. तर हे करणं तुम्हाला परमिसेबल नाही आहे. म्हणून महिलांना कामाचं ठिकाण सुरक्षित असावं म्हणून आपल्याकडे 2013चा हा महत्त्वाचा कायदा आला. महिलांच्या देहाचं खूप अश्लील पद्धतीने खरेदी विक्री केल्या जाते किंवा तस्करी जी काही केल्या जाते आपल्याकडे, म्हणजे जागतिक लेव्हलला हे सांगितलं जातंय, की आर्म्स आणि ॲम्युटेशन्स याला आपण म्हणतो, म्हणजे शस्त्र, दारुगोळा वगैरे ह्याच्यानंतर सगळ्यात जास्त खरेदी विक्री जर कशाची होत असेल जगभरामध्ये, तर ती लहान मुलांची आणि महिलांची आहे. तर मानवी तस्करी रोखण्यासाठीच्या संदर्भात आपल्याकडे पिटासारखा एक महत्त्वाचा कायदा आहे. मुलींच्या किंवा स्त्रियांच्या शरीराचं अश्लील प्रदर्शन रोखण्यासाठी ॲडव्हर्टिजमेंट्सवरती बंदी घालणारा एक महत्त्वाचा कायदा आपल्याकडे आहे. तर अशा स्वरूपातल्या अनेक कायदे त्या सेक्टरमध्ये महिलांच्यासाठी कामाच्या ठिकाणीच अगेन परत मातृत्व रजेच्या संदर्भातला एक महत्त्वाचा कायदा आपल्याकडे आहे, की ज्याच्यामध्ये ती काम जिथे करते तिथे तिला तिच्या गर्भधारणेच्या काळात किंवा डिलिव्हरीच्या नंतर तिला लीव्ह मिळाव्यात आणि तिला शारीरिक म्हणजे ती स्वतःच्या शरीराची, ती स्वतःच्या बाळाची काळजी घेत असताना सुद्धा तिचं मानधन किंवा तिचं जे काही हे आहे ते सुरू राहावं, त्यासाठी आहे. समान वेतन, फक्त मी महिला आहे म्हणून माझ्यासोबत भेदभाव न करता समान कामासाठी समान वेतन मिळण्याच्या संदर्भात आपल्याकडे कायदा आहे. तर असे अनेक महत्त्वाचे कायदे महिलांच्या संदर्भात संविधानाच्या अनुषंगाने आपल्याकडे आता सध्या उपलब्ध आहेत. पण असं आहे का, की ते कायदे फक्त कागदपत्रांवरतीच आहेत? ॲक्चुअलमध्ये महिलांना त्याचा उपयोग होतोय का? त्याच्यासाठीची इम्प्लिमेंटेशन
जे आपण म्हणतोय तितकं स्ट्राँगली होत नाहीये, हे खरंच आपल्याला मान्य करावं लागणार आहे. पण असं नाहीये की त्याचा काहीचच वापर होत नाही किंवा असं नाहीये की त्याचा कुठेच काहीच उपयोग होत नाहीये. कमी जास्त प्रमाणात कदाचित ह्याच्यातल्या बऱ्याच कायद्यांबद्दल आपल्याकडे अजून तितकं अवेअरनेस सुद्धा नाहीये, तितकी जागरूकता सुद्धा नाहीये. त्याच्यामुळे सुद्धा त्या कायद्यांचा आपण म्हणावं तसा व्यवस्थित वापर किंवा खूप चांगल्या पद्धतीने वापर आपल्याकडे अजूनही केला जाऊ शकत नसेल किंवा केला जात नाहीये. तर त्याच्यामुळे बऱ्याचदा महिलांचं असं असतं की या सगळ्याच्यात हे करायला एकतर आर्थिक परिस्थिती त्यांची नसते. अ, खूप लिमिटेड अजूनही संख्या आपल्याकडे आहेत की ज्या महिला कमवतात. ह्याच्यातही आपण लक्षात घेतलं पाहिजे, की कमवणं हा एक फॅक्टर आहे आणि मी कमवलेल्या पैशांवरती माझा स्वतःचा अधिकार असणं, तो पैसा मी कसा खर्च करायचा, त्याचा मी कसा वापर करायचा, हे ठरवण्याचा अधिकार असणं, या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर त्याच्यामुळे महिलांचं एकंदरीत वर्कफोर्समधलं प्रमाणच सध्या तसं कमी आहे. अजून बरोबरीत आपण आलेलो नाहीये. जरी आपण हे करत असलो आणि जरी मी आर्थिकदृष्ट्या कमवती असली, तरीही मी ते खर्च करण्याचे मला सगळे माझे अधिकार अबाधित आहेत का? किंवा मी ते करू शकते का? माझ्या फॅमिलीचं त्याच्यावरती काय प्रेशर आहे का? किंवा वेगवेगळ्या गोष्टींचं. तर त्याच्यामुळे अशा अनेक गोष्टी घडतात, की महिला स्वतःच हे करतात, की हा एक आर्थिक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असतो, की मी जर याच्या सगळ्या प्रकरणामध्ये उभी राहिली, तर मला म्हणजे माझी फॅमिलीच बाकीची लोकं म्हटल्यापेक्षा सपोर्ट करेल का? किंवा माझ्याच कुटुंबाच्या विरोधात मी केस कशी दाखल करू? ती जी एक आपली कंडिशनिंग झालेली असते अगदी जन्माला आल्यापासनं किंवा हे असल्यापासनं. तर अशा अनेक फॅक्टर्स त्याच्यामध्ये असतात, की ज्याच्यामुळे त्या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लिमिटेशन्स त्याच्यावरती असू शकतात किंवा आहेत. आणि लहान मुलांसाठी एक जो कायदा आहे, पोक्सो कायदा, त्या अंतर्गत नक्की काय-काय गोष्टी येतात? लहान मुलांचं लैंगिक हिंसाचार होऊ नये याच्यासाठी हा पॉक्सोचा महत्त्वाचा कायदा आपल्याकडे आलेला आहे. ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की लहान मूल असं म्हटलं गेलेलं आहे. मग ते मुलगा असेल किंवा मुलगी असेल, इर्रिस्पेक्टिव्ह तुमच्या जेंडर चा त्याच्यामध्ये फरक पडत नाही. 18 वर्षाच्या आतमध्ये जेव्हा ते असतं, तेव्हा ते लहान मूल या याच्यामध्ये हे केलं जातं. मग त्याच्यामध्ये सुद्धा सेक्शुअल असॉल्टपासनं तर अगदी त्याला सेक्शुअली म्हणजे हे करण्यापर्यंत त्याच्यावरती लैंगिक हल्ला करण्यापर्यंतचे अनेक सगळे वेगवेगळ्या गोष्टी याच्यामध्ये कन्सिडर केल्या गेलेल्या आहेत आणि बरेचदा असंही असतं की त्याच्यासोबत फिजिकली काहीच टच झालेला नाहीये, पण त्या मुलाला फक्त पॉर्न फिल्म्स किंवा ब्लू फिल्म्स ज्याला आपण म्हणतो, त्या फिल्म्स दाखवल्या जातात किंवा त्याच्याकडनं तशी काही अपेक्षा केल्या जाते. प्रत्येकच वेळी पेनिट्रेशन सारख्या गोष्टी घडतात अशातला भाग नाहीये. त्या मुलाला त्या मूल म्हणजे मुलगा-मुलगी कुणीही असू शकेल. त्याला तशा पद्धतीने लैंगिक भावनेतनं, लैंगिक वासनेतनं स्पर्श करणं, त्याच्या काही अवयवांना स्पर्श करणं किंवा त्या मुलाला स्वतःच्या काही अवयवांना स्पर्श करायला प्रेशराईज करणं, अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी या कायद्यामध्ये कन्सिडर केलेल्या आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कुठल्या गुन्ह्याच्या अंतर्गत म्हणजे काय कृत्य घडलेलं आहे, त्याच्या हिशोबाने मग त्यांना शिक्षेची तरतूद आहे. मग ती 7 वर्षांपासनं तर अगदी जन्मठेपेपर्यंत वेगवेगळ्या शिक्षा त्याच्यामध्ये हे होऊ शकतात. आणि आता असं म्हटलं जातं, की आजकाल महिलांसाठीच खूप काही कायदे बनलेले आहेत आणि त्यामुळं पुरुषांवर अत्याचार वाढलेत. तर याला तुम्ही कसं डिफाईन कराल? आत्ता आपण हाच प्रश्न थोड्या वेगळ्या ह्याच्यातनं बघितला होता. महिलांच्यासाठी कायदे आहेत, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन च्या बाबतीत म्हणजे आपल्याला अंमलबजावणी करण्यासाठी किंवा प्रभावी पद्धतीने ते महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी अजून बराच जागरूकता आणि ह्याची गरज पडणार आहे. त्याच्याच पॅरलल किंवा त्याच्याच बरोबरीनं जो हा एक कायम बोलल्या जातं किंवा समाजामध्ये बऱ्याच ठिकाणी हे केलं जातं, की सगळे कायदे महिलांच्याच बाजूनी आहेत आणि सगळ्यात जास्त गैरवापर सध्या महिलांच्या कायद्यांचा होतो. इव्हन अॅट्रॉसिटीच्या कायद्याबद्दल सुद्धा हे बोललं जातं, की त्याचा गैरवापर बरोबर आहे. केला जातो आणि त्याच्यातनं मग काही पूर्ववैमनस्य असेल किंवा राग असेल, तर त्याच्या भावनेतनं हे केलं जातं आणि त्या कायद्यांचा वापर केला जातो. जस्टिस धर्माधिकारी असतील रिटायर्ड हायकोर्टचे सुप्रीम कोर्टचे जज होते किंवा जस्टिस पी-बी सावंत सर वगैरे असतील, यांच्यासोबत जेव्हा आम्ही सुरुवातीला याच्यात काम करायला लागलो होतो, तेव्हा ते कायम ही गोष्ट सांगायचे, की महिलांच्या संदर्भातले कायदे असतील किंवा अॅट्रॉसिटीसारखे कायदे असतील किंवा हे सामाजिक याच्यातनं निर्माण झालेले जे काही कायदे असतील, यांचा वापर चाकूसारखा आहे. म्हणजे चाकूचा वापर तुम्ही फळं कापायलाही करता किंवा तुम्ही कुणाचा तरी जीव घेण्यासाठीही तो करू शकता. हे समोरच्या व्यक्तीच्या त्याला तुम्ही किती विवेकी याच्यात ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये बनवता त्याच्यावरतीही डिपेंड आहे. काही महिलांकडनं असं घडलंही असेल, की कायद्याचा गैरवापर झाला असेल.
पण आपण हे थोडंसं लक्षात घेऊयात. आत्ता अगदी 2020-21चं जरी आपण हे बघितलं फॅमिली सर्व्हिसच्या हिशोबाने, NHSचा जो काही फॅमिली सर्व्हे झाला त्याच्यामध्ये आपण असं बघितलंय की प्रत्येक 1000 पुरुषांच्या मागे 941 महिला सध्या भारतामध्ये आहेत. हा एक सरासरी आपण प्रत्येक राज्याच्या हिशोबाने हा रेट कमी जास्त असू शकेल. हे जरी आपण एक सरासरी धरलं तरी आपण हे बघतोय आज गव्हर्नमेंटच्या डेटा आणि स्टॅट्सच्या हिशोबानेच, की प्रत्येक 3 पैकी एका महिलेला तिच्या आयुष्यात कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या हिंसाचाराला सामोरं जावं लागतं. मग ते कौटुंबिक असेल, कामाच्या ठिकाणी असेल, बाहेर कुठेही ते असू शकेल. त्याला काहीच लिमिटेशन नाहीये. दॅट कुड बी एनिथिंग. 3 पैकी एका महिलेला जर हे फेस करावं लागतं आहे, तर ह्या सगळ्या महिलांच्या तक्रारी ॲक्चुअली कोर्टात जातात का? ॲक्चुअली पोलिस स्टेशन्सपर्यंत पोहोचतात का? अ, ज्या महिला हिम्मत करून पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचतात, हिम्मत करून कोर्टापर्यंत पोहोचतात, त्यांच्यापैकी ॲक्चुअल जे आपण न्यायाच्या बद्दल आता सगळं बोलत होतो, त्यांच्यापैकी ॲक्चुअल किती टक्के महिला त्यांची पूर्ण केस संपेपर्यंत तिथपर्यंत टिकाव धरून राहू शकतात किंवा तिथपर्यंत हिमतीने राहू शकतात. तर तुमची केस जोपर्यंत तितकी तुम्हाला हे नाहीये, की बाबा माझ्यासोबत हे घडलेलं आहे आणि मला हिंमत लागतीये हे करायसाठी, तोपर्यंत हे खूप अवघड आहे एखाद्या महिलेसाठी, की जाऊन फक्त हे करणं आणि सांगणं, की माझ्यासोबत असं-असं घडलेलं आहे किंवा माझ्यासोबत हे चुकीचं घडलेलं आहे. पण हे असूही शकेल काही ठिकाणी, की रिव्हेंजच्या भावनेतनं किंवा काही पूर्ववैमनस्यातनं त्याचा गैरवापर केला जाऊ शकेल. पण तिथे मग आपल्याला परत अवेअरनेस आहे किंवा कायद्याचा विवेकी वापर करण्याचा संदर्भात असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला ते बोलत राहावं लागणार आहे किंवा काम करत राहावं लागणार आहे त्याच्या दृष्टिकोनातनं. जसं की नाण्याला 2 बाजू असतात तशातला अगदी, हा अगदी. प्रकार झाला. तर आता ज्या महिला आहेत काही जण हिमतीने पुढे येतात त्यांच्यासोबत जे काही वाईट घडतं. पण काही जण घाबरतात. मग ते सोसायटीला असो किंवा स्वतःमध्येच कॉन्फिडन्स नसतो. कॉन्फिडन्स नाही. तर त्या महिलांनी पुढे येण्यासाठी आणि आपल्याबद्दल जे काही घडतंय त्याच्याविषयी आवाज उठवण्यासाठी त्यांना काय मेसेज द्याल तुम्ही? मेसेज म्हटल्यापेक्षा मी फक्त एवढं सांगू शकेल, की कुणीही तुमच्या सांगण्यावर किंवा तुमच्या याच्यावरती विश्वास ठेव न ठेव, तुम्ही तुमच्यासोबत जे काही घडलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवून ती गोष्ट माझ्यासोबत जी काही घडलेली आहे, ही चुकीची घडलेली आहे, यानी स्ट्राँगली या, ती बोला, ती मांडा कुठेतरी. खूप सगळ्या ठिकाणं आहेत, खूप सगळे व्यासपीठ आहेत, की जिथे जाऊन तुम्ही हे सगळं सांगू शकता. पोलिस स्टेशनला कदाचित हे होत नाही आणि याच्यामध्ये बरेचदा असं होतं, की त्या महिला ज्या व्हिक्टिम असतात, ज्या पीडिता असतात, त्यांचंच परत कुठेतरी रिव्हिक्टिमायझेशन होतंय का? म्हणजे मला हे पोलिस स्टेशनलाही सांगायचंय, मला हे कोर्टातही सांगायचंय, मला हे समुपदेशकालाही सांगायचंय, मला हे वकिलालाही सांगायचंय, मला हे जजलाही सांगायचंय आणि परत, परत, परत ते सगळं काही मी आठवतेय, परत, परत ते सगळं काही माझ्या म्हणजे विचारांमध्ये येतंय, मी सगळं त्याच्यामुळे डिस्टर्ब होतीये. तर हे या सिस्टमच्या याच्यामधलं हे आहे. त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याच महिला हे होतात, की नाही मला नाही बोलायचं, मी एवढी सगळी सिस्टमला नाही एकटी तोंड देऊ शकत. तर तुम्ही थोड्याशा खंबीरपणे उभा राहिलात, तर ही सगळी सिस्टम तुमच्यासोबत उभी राहते. सगळी लोकं तुमच्यासोबत उभी राहतात आणि हे अशा अनेक केसेसमधनं आपण बघितलेलं आहे, अशा अनेक घटनांमधनं आपण बघितलेलं आहे. तर तुम्ही स्वतःवरती पहिले विश्वास ठेवा, स्वतःसाठी उभे राहा. तुमच्याकडे बघून अजून 2 महिलांना हिंमत मिळतेय, अजून 2 लोकांना अन्यायाविरोधात उभी राहण्याची हिंमत मिळतेय. तर त्याच्यामुळे बिलीव्ह इन युअर स्टोरी अँड स्टँड ट्रू टू इट आणि लोकं आहेत जी तुम्हाला मदत करतील किंवा तुमच्यासाठी उभे राहतील. तर जस्ट रीच आउट वेगवेगळ्या माध्यमातनं आणि आहेत जी तुमच्यासाठी उभे राहतील. तुम्ही तुमच्या स्टोरीमधल्या हिरोईन व्हा. एवढंच फक्त कदाचित म्हणणं माझं असू शकेल. थँक यू सो मच मॅम, तुम्ही आज इथे आलात आणि स्पेशली महिलांविषयीचे कायदे किंवा त्याच्यासाठी ज्या काही तरतुदी आहेत त्याबद्दल खूप सारी माहिती आम्हाला मिळाली आणि कायदेविषयक पण खूप सारी माहिती मिळाली. तर त्याबद्दल तुमचे खरंच खूप धन्यवाद आणि आम्हाला इतका वेळ दिलात त्याबद्दलही तुमचे खूप खूप आभार. थँक यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. थँक यू सो मच फॉर हॅव्हिंग मी हिअर आणि तुमच्या चॅनलला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. असंच भरपूर तुमची ग्रोथ होत राहो आणि अशाच महत्त्वाच्या सामाजिक विषयांवरती तुम्ही बोलत राहो. तो विवेक, ती सामाजिक अभिव्यक्ती तुमच्यात कायम राहो, टिकून राहो याच्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. तर आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि नेक्स्ट पॉडकास्ट तुम्हाला कुणाचा ऐकायला आवडेल तेही नक्की कळवा. धन्यवाद.